नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर निखिल ऑलरेडी त्याच्या पुढच्या फ्लाईटमध्ये बसला आहे. कतारला तो उतरला होता सकाळी 7-8च्या आसपास. त्यानंतर त्याची दुसरी फ्लाईट होती, त्यातही बसला. आज रात्री 1पर्यंत तो पोहोचून जाईल तिकडे असं वाटतंय. सध्या तर काही कॉन्टॅक्ट नाही त्याचा माझा, बट तो गेला आहे आणि ही इज हॅपी, कारण त्याला काम करायला आवडतं. ॲक्च्युअलमध्ये आवडतं. तो फक्त मंथ एंडसाठी काम नाही करत, म्हणजे सॅलरीसाठी काम नाही करत. त्याला मनापासून इच्छा असते. एक्झॅक्ट अपोजिट मी आहे, जी मी फक्त मंथ एंडसाठी काम करायची जेव्हा मी IT मध्ये होते, किंवा मी आता पण पुढे जेव्हा जॉब करेल तेव्हा मी फक्त ह्याच्यासाठी करेन. हे काम जे आहे ते मी अगदी मनापासून करते. मला खूप एन्जॉय, म्हणजे मी खूप एन्जॉय करते जेव्हा मी ब्लॉग करते किंवा मी तुमच्याशी बोलते ना. मला मनापासून खूप छान वाटतं. पैसा इज सेकंडरी थिंग. मला यातून पैसा मिळतोय, खरंच चांगली गोष्ट आहे. बट इट इज नॉट फॉर पैसा. म्हणजे निखिल जसं ऑफिसचं काम पैशासाठी नाही स्वतःसाठी करतो, तसं हे काम मी पैशांसाठी नाही, मी स्वतःसाठी करते. आणि तुम्ही आजकाल जे प्रेम देत आहेत, मी प्रत्येक व्लॉगमध्ये हे म्हणते, तुम्ही इरिटेट पण होत असाल, पण मला ॲक्च्युली खूप छान वाटतं. पहिल्यांदा मला 10,000 व्ह्यूज यायला दिवस जायचा. आज मला ते 2-3 तासात येतात, कारण तुम्ही इतकं सगळं प्रेम देताय. मीन्स अ लॉट टू मी. तर आज पहिलाच दिवस आहे माहेरी असं म्हणता येईल. काल मी जरा दुपारच्या आसपास आलेली होती. सखीने सकाळपासून जो धुमाकूळ घातलेला आहे, जो पप्पांना त्रास दिला आहे, एक्झॅक्टली ज्या जागी तात्या होते त्या जागी पप्पांना तिने आणून ठेवलं आहे. त्याआधी तिने आईसोबत मस्त देवपूजा केली आहे, तो पण शॉर्ट मी तुम्हाला दाखवते. तिला पुण्याला माझ्यासोबत पूजा करायची सवय आहे. इथे होती तेव्हा आई तात्यांसोबत पण करायची. त्यामुळे आज सकाळी उठल्या उठल्या बिना आंघोळीचीच तिने बघितलं की आई बाप्पासमोर बसली आहे. लगेच इथे जाऊन बसली आणि आईला सांगत होती हे ते गोड वाटतं पण हे सगळं बघून मला, खरंच सांगते. तर येस, आईसोबत देवपूजा केल्यानंतर तिने पप्पांना एवढं फिरवलं आहे बाहेर की विचारता सोय नाही. त्यानंतर तिला मी ठरवलं होतं तिला 12:30-1 वाजता झोपून द्यायचं, कारण ती गौरी आल्यावर झोपणार नाही. पण थोडी आमची टायमिंगची गडबड झाली. 1 वाजून गेला आणि जशी गौरी आली सखीची एनर्जी डबल झाली. म्हणजे त्या गौरीला तर जेवायचंही नव्हतं. गौरीला आल्यावर थोडाफार फोन लागायचा, बट सखी आल्यानंतर तिला ते अजिबात लागत नाही. सो त्या दोघी इतक्या धुमाकूळ घालत होत्या की वहिनीने गौरीला नंतर वरती आणलं. म्हणजे सखीचा टायमिंग कसं 12:30-1चा आहे, पण वहिनी किती 2:30 वाजता आली ना. 2:30 वाजता गौरीला ती वरती घेऊन आली. त्याच्यानंतर सखी इतकी रडली, दीदी कुठे, मम्मी कुठे, मग मला दीदीकडे जायचं, असं तसं असं कसं करत तिला रागवून मी झोपवलं. कारण इथे मोठा प्रॉब्लेम काय होता माहिती का, आम्ही ठरवलं आहे की तिला आता झोळीत झोपवायचं नाही. काल रात्री पण मी तिला झोळीत नाही झोपवलं आणि आज दुपारी मी तिला झोळीत नाही झोपवलं. आता मी इथे आली तर तिची झोळीची सवय मोडणार आहे. आता तिला थापवून झोपायचं आहे मला. तर मग गौरीला वरती झोपवलं कसं तरी. वहिनीने तेवढा वेळ थापत गोडी लावत रागवत मी सखीला खाली झोपवलं आहे. आता दोघी पण मस्त झोपल्या आहे. आईला सखी शेजारी झोपवलं आहे मी. वहिनी गेली आहे पार्लरला इकडे येऊन, कारण ती 1 दिवसाच्या ट्रिपवर चालली आहे. आमची वहिनी ट्रिपवर चालली आहे, विच इज अ व्हेरी बिग थिंग. जे वहिनीला ओळखतात जे तिचे कस्टमर्स पण आहे मेडिकलमधले, इवन तो वहिनी चालली आहे एकच दिवसाची सुट्टीवर चालली आहे, बट ती चालली आहे. त्याच्यामुळे ती तयारीला चालली आहे. आणि आज आमच्याकडेच पाहुणे पण येणार आहेत. वहिनी आणि तिच्या माहेरच्या, तिच्या ज्या बहिणी आहेत सगळ्या, त्या सगळे चालले आहेत, शेगावला चालले आहेत महाराजांच्या दर्शनाला. तर मग तिची ती सगळी तयारी चालवली आहे. तर उद्या मी आणि आई मावशीकडे जाणार आहे. डायरेक्ट संध्याकाळ आमच्याकडे पाहुणे येणार आहे, म्हणून खूप लगबग सुरू आहे. इकडे आईची कणिक वगैरे मळायचं काम चालू आहे, कारण पोळ्या आम्हाला दोघींना पण येत नाही, जसं आई करते तसं. म्हणायचं येत नाही, म्हणजे तुझ्या सारख्यांना येत नाही, तर वहिनी पण ऍग्री करेल. आणि वहिनी इतक्या टेन्शन मध्ये काय वहिनी? नाही मी कुठे टेन्शन मध्ये. हा, तो जेव्हा पण पाहुणे येणार असताना स्वयंपाक करायचा असतो, कधी होईल असं असतं. हा तिचं असं असतं, कधी होईल सणासुदीला पण कसं होईल. आणि आज कोण येत आहे वहिनी टेन्शन घ्यायला? माझी दीदी येते, दादा येत आहे, माहेरचे येत आहेत, तरी बाई एवढी टेन्शन घेते. एवढं टेन्शन तुम्ही आल्यावर नाही घेत राईट? नाही मी चांगली ननंद आहे कारण. तर आमच्याकडे आज पनीरची भाजी आहे, पुलाव आहे. ती पनीरची भाजी करते, मी पुलाव करणार आहे. आय डोंट नो लाईट असं का बरं येतोय. आईकडे पोळ्या आहेत, कारण तशा नाही जमत आम्हाला. पाहुणे आल्यावर करतात त्या काइंड ऑफ नाही ग बाई. हिची दीदी येते, हिच्या दोघी बहिणी येत आहेत, तरी पण ती इतक्या टेन्शन मध्ये की बास कधी. काहीच कारण नसताना आम्ही चिल आहे. दीदीला पार्लरमध्ये पण न्यायचंय. आणि असं पण होतं ना की सगळे जमल्यानंतर वहिनी रडते थोडी. जनरली असं असतं की बहिणी मिळून नंदाचं कुठतं, माझी ननंद अशी, माझी ननंद तशी. आमच्याकडे उलट आहे, आम्ही तिच्या बहिणी आल्या की आम्ही दोघी कुठतो की वहिनी अशी आहे. वहिनी आपले फोन नाही उचलत, कारण शी इज VIP, शी इज अ बिझनेस वुमन. त्याच्यामुळे ती आमचे कोणाचे कॉल रिसीव्ह करत नाही. करत तर आम्हाला कॉल कोणालाच नाही ती, पण आमचे कॉल पण ती रिसीव्ह नाही करत. सो आम्ही सगळे मिळून तिला असं करतो. त्याच्यामुळे आज मे बी ती थोडी जाम होऊ शकते. वहिनी तू ब्लॉग करशील का बाय द वे? 2 दिवस चालली तर? हा हा करणार शूट.
ट्राय करू आपण तिच्याकडनं पण, कारण की तिची लाईफ खूप इंटरेस्टिंग आहे आणि तिचं बोलणं जर ती अशी दिसते अशी नाहीये, तिचे वाक्य खत्री. ती समोरच्याला एक तर गप्प करते, नाही तर खूप हसवते, नाही तर ती स्वतःच रडते. तर असं काहीच आहे आमच्या घरात. असं आहे, वहिनी आणि पप्पा एका साईडला आहे, बाकी तिची फॅमिली, आमची फॅमिली, आमचे मामा मावशी सगळे एका साईडला आहे. स्वभावाच्या बाबतीत म्हणजे कामाच्या बाबतीत वगैरे. तर तिला आणि पप्पाला काम इज टोटल प्रायोरिटी, आमच्यासाठी लोक पण प्रायोरिटी आहे. आणि मी तिला टोमणाने मारते, आम्ही इन जनरल बोलतोय. तर इथे छान लाईट येतोय आणि मी छान दिसते असं मला वाटतंय. तर ॲज युजल संध्याकाळचा स्वयंपाक माझ्याकडे, सकाळचा पण स्वयंपाक मी केलाय आज. मी आल्यानंतर ती कामं झटकून देते, या काइंड ऑफ येते. या सासू सुना दोघं एका साईडला आहे. असं नाही, आज काहीच नव्हतं. म्हणजे आज पप्पांना उपवास होता, दादाची फर्स्ट शिप होती. मग मी, वहिनी आणि आई जेवायला होतो. तर आम्ही आमचं जे बेसिक आहे कढी खिचडी ते केलं होतं. आणि आता आम्ही करतोय पनीरची भाजी, पोळ्या, पुलाव. आणि हे आहे का ग आपल्याकडे बुंदी आहे का रायता करायला? काकडीची कोशिंबीर करणार आहे. पण नाही ना बुंदी इथे दिसत नाही मला. ओके, बुंदी रायता जो मी खूप छान करते, माझ्या पप्पांना खूप आवडतो. पण पप्पा आज पण जेवणाने, कारण एकादशी उद्या सकाळी सुटेल. असो, त्यानंतर मस्त पंचपक्वानाचं आमचं जेवण वगैरे झालं. वहिनीला आणि दीदींना पार्लरमध्ये जायचं होतं, तर तिकडे गेल्या. चिल्लर पार्टी आमच्यासोबत घरी होती आणि सखीला तेवढ्यात सविता दीदी दिसली. मग काय, कुठे चालली सखी? जेनी झोपली. जेनीची मम्मा इथेच आहे. इकडे सखी उठ. जेनी झोपली. मस्त आहे. आणि आई टिपा टुपा मारतीये सुनबाईच्या ड्रेसला. आमच्या दीदीचा बर्थडे, तो आलाच आहात तर विश करून जा. आमच्या सखीच्या मावशीचा बर्थडे आणि सखी आता केक कापायला जाणार आहे. पप्पा बघा, ती ते म्हणे खडूस वहिनीने विश नाही केलं म्हणून. हॅपी बर्थडे त्यानंतर आम्ही छान वैष्णवी मावशीचा बर्थडे सेलिब्रेट केला. हाय, कुठे चाललोय सखी आपण? कोणाकडे चाललोय? मनू मावशीकडे. तर कट टू डायरेक्ट डे 2. काल काहीच रात्री शूट नाही करता आलं, पाहुणे होते, खूप गप्पाही नाही मारता आलं, कारण खूप लेट झालं होतं. ते सकाळी 3-3:30लाच उठून गेले. आणि आता आम्ही चाललोय मावशीकडे. तुम्हाला साड्या पण दाखवायच्या आहे, आईला पण साड्या घ्यायच्या आहे, मामींना पण साड्या घ्यायच्या आहे. तर बिझी डे आज असा. आणि सगळी खूप एक्सायटेड आहे मनू मावशीकडे जायला. आणि आम्हाला रिक्षा खूप आवडते. आम्ही आलोय मावशीकडे, सगळा माल काढलाय, कारण मी तर लाईव्ह घेणार आहे. एक साडी तिला मलाही आवडली, तिला म्हटलं घालून दाखव, कारण याचं ब्लाऊज खूप गोड आहे. आणि सखी हाय काय? सखी कोणाकडे आली आहे तू? कोणाकडे आली तू सांग? काय? मनू नीट आहे म्हणत आहे. पण तू, सखीची जबाबदारी मनू मावशीने घेतली ना. आता मी लाईव्ह सुरू करतोय थोड्याच वेळात. पण आम्हाला हेल्प करते आणि सखीचा चालू की मनू मावशी फक्त माझी आहे. सखी ज्या घरात जाते त्या घराची राणी होऊन जाते. छान दिसतीये. बाय द वे, मावशीचा नंबर पण आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण देते खाली डिस्क्रिप्शन मध्ये, सो तुम्ही तिथे पण जॉईन करू शकता. तुम्हाला खूप, आम्ही इथे निम्मा पण माल नाही काढलाय आता, फक्त जो दिवाळी टाईप आहे तो काढलाय तुम्हाला दाखवायला, कारण खूपच रिक्वेस्ट करत होते. म्हटलं एक लाईव्ह घेऊयात. हाय कर मावशी. हाय. तर लाईव्ह संपल्यानंतर एवढा सगळा गोंधळ झाला होता. बऱ्यापैकी साड्या ओपन करून दाखवलं होतं, सगळ्यांची घडी घालणं, आत ठेवणं, बट त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पुढच्या 5 मिनिटात तिचे कस्टमर्स यायला सुरुवात झाली आणि सगळ्या साड्या पुन्हा रिओपन झाल्या. अर्थात त्याशिवाय साडी कळत पण नाही. आम्हाला लगेच बाहेरही जायचं होतं, कारण मामींची साडी पण घ्यायची होती. मामी ऑलरेडी 5 साड्या काढून गेल्या आहे मावशीकडे, त्यांना अजून एक साडी घ्यायची होती, त्यासाठी पुन्हा बाहेर पडलो. झाल्या इतक्या साड्या गेल्या आहेत मावशीच्या आज. सो थँक्यू सो मच की माझ्यावर ट्रस्ट ठेवून तुम्ही आल्या आणि बघितल्या. आता घरात इतकी गर्दी आहे, तुम्हाला मी दाखवली. याच्या आधीची तर गेली, ते मी शूट पण नाही केलं. आणि आता तसंच आम्ही मावशीला घराबाहेर काढतोय, कारण आमच्या मामी काल इथे येऊन 5 साड्या घेऊन गेलेल्या आहेत आणि त्यांना आज अजून एक साडी घ्यायची बाहेर एका शॉपमध्ये. सिल्कची घ्यायची त्यांना, प्युअर सिल्कची.
तर मग आम्ही पुन्हा आता इकडून आम्हाला काका सोडवत आहे. काका हाय करा. कुठे आहे काका तुम्ही? हाय. तर काका आम्हाला दुकानात सोडवत आहे. तिथे मामा येतोय. मामींची साडी घेणारे जमलं तर, मम्मीची पण एक साडी घेणारी जमलं तर, माहीत नाही काय करणार आहे. तिथून मामा आम्हाला घरी सोडणार आहे. अशी आमची आज पूर्ण साड्यांची प्रोसेस सुरू आहे. सखी जाम वैतागली आहे, बट चलता आहे. माझा मेकअप टिकून आहे. बट वाटलं नव्हतं का एवढा छान रिस्पॉन्स येईल. खूप छान रिस्पॉन्स दिला आहे तुम्ही. मम्मी पण साड्यांच्या गड्या घालून घालून कंटाळली आज. चला आता आम्ही साडी घेतो मामींची. मी तर नाही घेणार आहे, माझा कोठा संपला आहे. मी मावशीकडे पण 2-3 काढल्या आहेत आणि माझी दिवाळीची साडी घेऊन झाली आहे. बट आईची आणि मामींची घेऊन टाकू आम्ही. आईनी पण इथे 1-2 काढल्या आहेत. एक तर ती जांभळी तर फिक्स आहे का काय तुझी? ती माहीत नाही, पण ती दिवाळीची तिला दाखवायला पण पाहिजे. ती दिवाळीच्या दिवशी नाही घालणार आहे. ती दिवाळीच्या दिवशी तिला पण सिल्कची साडी घ्यायची, तर तिची पण बघायची आहे. तिला आणि वहिनीला सेम घ्यायची, पण वहिनीची घेऊन झाली. आता त्या रेंजमध्ये आणि त्या सिल्कमध्ये सेम आईला बघायची, त्या डिझाईनमध्ये शोधूयात आता ती पण. त्यानंतर आम्ही पहिल्या शॉपमध्ये गेलो, जिथे सखी गाढ झोपी गेलेली होती. मनू मावशी आणि पिऊ मामा राखणीला होते तिच्याकडे बघत. आम्ही बऱ्यापैकी साड्या बघितल्या, पण इथे आम्हाला काही साड्या आवडल्या नाही. तिथून निघालो आणि आम्ही प्रदर्शनात गेलो, कारण तिथे पण आम्हाला काहीतरी गोष्टी बघायच्या होत्या. मग हे सगळ्या वस्तू बघत होते तोपर्यंत मी चिल्लर पार्टीला खेळायला नेलं. सखी फर्स्ट टाईम याच्यात गेली होती आणि इतका एन्जॉय करत होती की बास कधी. मनू आणि पिऊ राऊंडने तिला वरती घेऊन जात होते, खाली घेऊन येत होते. ती खाली ही भयंकर उड्या मारत होती. इतकी मजा मस्ती केली. मग आम्ही दुसऱ्या शॉपच्या दुकानात गेलो, जिथे पण आम्ही भयंकर साड्या बघितल्या. त्यानंतर फायनली एक साडी मामींची फिक्स झाली आणि मग घरी आलो. कट टू डे 2. तर काल आमची खूप छान शॉपिंग झाली. आईची पण झाली, मामींची पण झाली. काय काय झाली ते मी पुढच्या व्लॉगमध्ये दाखवेल. पण आता मी व्लॉग अपलोड करायला चालली होती. मी एवढ्या सगळ्या कमेंट्स बघितल्या. काल मला खूप साऱ्या कमेंट्सला रिप्लाय नाही देता आला, तर म्हटलं आता क्लिअर करूया. तर मी माहेरी आलेली नाही आहे. मला तात्यांनी बळजबरी माहेरी पाठवलेलं आहे. देअर आर सम रिझन्स बिहाइंड इट, जे मी पब्लिक प्लॅटफॉर्मवर नाही सांगू शकत काय रिझन्स आहेत ते. बट एक आहे, म्हणजे आमच्या घरात कसं माहिती आहे, आमच्याकडे मळ्यात स्टोरेजला काहीच नाही. त्याच्यामुळे आमच्या घरातलं जे काही ते मळ्यातलं जे काही निघतं ते सगळं घरात असतं. त्यामुळे 24 तास आमच्या घरात माणसं चालतात. 24 तास. आम्ही जर 7 दिवस 8 महिने म्हणजे आठवडाभर राहायला गेलो ना, तर त्या आठवड्यातले 5 दिवस आईंना सकाळी मला फोन करून सांगावं लागतं की थांबताना आंघोळीला जाऊ नको, वरती माणसं येतात. कारण एक तर स्टोअरूममध्ये असतं किंवा आमच्या बेडरूमच्या शेजारी एक जागा आहे, तिथे असतं. त्याच्यामुळे प्रत्येकाला आमच्या बेडरूमचा ॲक्सेस आहे. प्रत्येकाला आमच्या घरात जी कोणी कामाला येतात, तर मामी आत्यांशिवाय जी मळ्यात लोक कामं करतात त्यांना पण, कारण सामान इकडे तिकडे करायचं असतं. सो दिवसभर जेव्हा ते घरात नसतात, आई तात्या कोर्टात असतात, आई दिवसभर मळ्यात असतात, आणि ते दोघं घरात नसताना, इव्हन मी निखिल नसताना पण त्याच्या घरी घड्याची चावी आहे. कारण सामान इकडे तिकडे बऱ्याच वेळेस करावं लागतं. जे शेतकरी लोक आहेत ते समजू शकतात. त्यामुळे ते दिवसभर आमच्या घरात कंटिन्यू सुरू असतात, कंटिन्यू. सो तात्यांना ते सेफ नाही वाटत किंवा त्यांना ते नाही आवडत. सेफ पण जाऊ दे, जे लोक ते ट्रस्टवर्दी आहे, बट त्यांना ते नाही आवडत की मी आणि म्हणजे सखी आली आत्ता, तर ते वेगळं रिझन आहे. बट मी जेव्हा लग्नाआधी पण, म्हणजे सखी आधी पण जेव्हा मी राहायची, तेव्हा पण ते मला दिवसभर घरात एकटं ठेवत नव्हते. त्यामुळे निखिल गेल्या त्यांनी मला इकडे सोडलं. दसऱ्याच्या दिवशी का सोडलं, तर मी आणि निखिल निघाल्यानंतर त्या क्षणी ते मळ्यात गेले होते. त्यांना त्याची सकाळी पण जायचं होतं, बट निखिलची जायची तयारी होती, त्यामुळे त्यांना सकाळी नाही जाता आलं. आम्ही निघाला ते तिकडे निघाले, सोबतच निघाले. सो दॅट्स द रिझन. त्यामुळे मी सासरून पळवून वगैरे येते अशातली काही गोष्ट नाही आहे. काही आहेत तात्यांच्या गोष्टी आहेत, त्यामुळे ते नाही ठेवत मला. सो मी आज येते इकडे जर, आणि मला नाही वाटत मला काही गिल्ट पण माहेरी आल्याचं, कारण इथे आल्यानंतर सखी 0.1% जास्त एन्जॉय करते, कारण इथे जास्त एक्सपोजर आहे. गौरी आहे, 10 डोकी जास्त दिसतात, तिथे ती तिला दिसत नाही. हे पण तेवढंच खरं आहे. आणि हे तात्यांना पण माहिती आहे. मागच्या वेळेस ती इथे आली तर खूप बोलायला लागली. तात्या स्वतःच म्हणतं की तिकडे गेली होती ती गौरीमुळे खूप बोलायला वगैरे लागली. बट तो सेकंड पार्ट आहे. जेव्हा सखी नव्हती तेव्हा सुद्धा ते मला दिवसभर घरात एकटं सोडत नव्हते, ते मला सोडून द्यायचे. आणि इव्हन सिन्नरला काय असतात, काही म्हणजे काहीतरी रूल्स असतात ना त्यांचे. पुण्याला पण निखिल जर 2-3 दिवसासाठी बाहेर गेला, जसं की आता गोव्याला गेला होता, मी आणि सखी राहू शकले असते एका पॉईंटला, बट ते लाईक की नाही. मग मम्मी पप्पा मला जोडी आले होते. याच्या आधी पण निखिल कर्जतला गेला होता, त्याच्या आधी गोव्याला वगैरे गेला होता. कधी मला प्रतीक्षा जोडी येते, कधी मी शुभूकडे मुक्कामी जाते. एकदा मी हट्ट केला होता की मी एकटी राहील, तर तात्यांचं निखिलचं फोनवर वाजलं होतं. निखिलनी मला रात्री शुभूला आणि विशाल भाऊजींना घ्यायला पाठवलं होतं. तरी मी जायला नाही म्हणत होते, तर ते दोघं माझ्याकडे मुक्कामी राहिलेले होते त्या दिवशी. तर आहे इन्सिडेंट. त्यामुळे ते नाही त्यांना सेफ वाटत. म्हणजे ते पक्षकार आल्यानंतर मला चहा द्यायला वगैरे पण पुढे नाही येऊ देत. ते ऑफिसमधनं स्वतः चहा घेऊन आत जातात किंवा आईंना घ्यायला होता. अंगण वगैरे पण नाही झाडू देत.
तर असतं काही काही जुन्या माणसांचं. त्याच्यामध्ये दिवसभर जी लोकं सुरू असतात आणि इव्हन कधी कधी आत्ता पण निखिल वगैरे आम्ही असतो तरी आई आम्हाला दुपारी फोन करून सांगतात की थांबा मामांत येतात, म्हणजे काम करतात त्यांना मी मामा दादा वगैरे म्हणतो, तर मामांत येतात, थांबा इकडचं तिकडे करायचं आहे किंवा हे काम आहे ते काम आहे. त्यामुळे दुपारी पण बऱ्याच वेळेस असं होतं की आहेत काही काही गोष्टी. त्यामुळे तात्यांनी मला घरी इकडे पाठवलंय. बळजबरी पाठवलाय का? हो, बळजबरी पाठवलेला आहे. मी आलेले नाहीये, मला काही प्रॉब्लेम नाही, मला काही सासूरवास नाहीये ज्याच्यामुळे मी निखिल गेल्या गेल्या इकडे पळून येईल की निखिल गेल्यानंतर मला सासूरवास करतं. इथे तरी मला थोडंफार काम असतं, तिथे मला कधीच कामं नसतं. कितीतरी वेळेस मला ऐकतं ताट येतं आणि मी हे आधीपासून सांगितलंय. असं नाही की माझं नाहीचं खूप जमतं, आमचं मागे पुढे सुरू असतं थोडं थोडं, जे प्रत्येक सासू सुनेचं असतं. बट तो टॉपिक नाही आहे इथे, त्याच्यामुळे मी इथे नाही निघून आली आहे. तात्या मला नाहीच ठेवत घरी. इवन माझं नवीन नवीन लग्न झालं होतं, मी 2-2.5 महिने सिन्नरला होती आणि निखिल पुण्याला होता. त्या काळात पण तात्यांनी आईंची सगळी शेतीची कामं बंद केली होती की दुसऱ्याची पोरगी घरात येते, दिवसभर तिच्यासोबत घरात राहा. आहेत काही इन्सिडेंट त्याच्यामुळे ते पास्टमध्ये घडलेले, त्याच्यामुळे ते नाही कम्फर्टेबल. दॅट्स द रिझन ते मला इकडे सोडतात. जेव्हा मी ते 2.5-1 महिने घरी होती ना, तेव्हा पण मी दहाव्याला मोतीला कोणाच्या दारावर कोणी वारल्यानंतर कोणाला पाहायला जायचं दवाखान्यात, तर तात्या नाही मला सगळ्या ठिकाणी घेऊन फिरायच्या सोबत. आणि आता सखी आहे तर 0.1% जरा ते जास्त सिक्युअर आहे, ते पण एक रिझन आहे. सो मी नाही निघून आलेली आहे. मला पाठवण्यात आलेलं आहे. मी जाईल दिवाळीच्या 2-3 दिवस आधी जाईल किंवा दिवाळीच्या दिवशी जाईल किंवा बघेल कसं होईल. निखिल नाही आला तरी डेफिनेटली मला पण कळतं सणसूद. बट ते नव्हतेच घरी आणि ते जर स्वतःहून सांगतात की नाही तुला जावंच लागेल. माझे पप्पा तर अजिबात कम्फर्टेबल नव्हते, ते मला घ्यायला सुद्धा आले नाही, म्हणून त्यांना नाही आवडलं मी दसऱ्याच्या दिवशी निघून आली ते. पण तात्यांनी सांगितलं होतं नाही दीपक आला तरी पण सोमनाथ काका तुला सोडून देतील, ज्यांचे ड्रायव्हर काका आहेत ते. त्याच्यामुळे ते मी नाही निघून आली. तुम्हाला माझ्या आणि मला फेक पण नाही दाखवायचा. फेक दाखवायचं असं तर मी 2-3 दिवसाचा व्लॉग स्किप केला असं की नाही यांच्या नजरेत चांगलं बनायचं आहे मला. बट नाही, तसं मी जे रिअल आहे ते दाखवते, जसं आहे तसं दाखवते. तुम्ही बघितलं असेल माझा जो अवतार असतो तर मी गाऊनवर शूट करते. माझं असं नाही की शूट करायचं पटकन जाऊन ड्रेस बनवणं. सो फेक नाही दाखवत मी, जे आहे ते दाखवते आणि तेच आहे. अदर दॅन दॅट वहिनीसोबत फोटो नाही काढले. तर मी मागे पण एक्सप्लेन केलं तिला, ती काल गेलेली बाहेर, परवा दसरा होता, तर तिने सांगितलं होतं की दीदी 9 वाजेपर्यंत साड्या ठेवा, मी 9 वाजेपर्यंत परत येते. तिच्या हाताखाली पण 3-4 एम्प्लॉई आहे, पण तिने सगळ्यांना सुट्ट्या दिल्या होत्या कारण 2 दिवस तिला मॅनेज करायचे होते मेडिकलचे. तिला मेडिकल बंद नव्हतं ठेवायचं, त्यामुळे मग तिला त्या दिवशी जावंच लागलं. आम्ही तिला म्हणत होतो नको जाऊ, आजचे दिवस बंद ठेव, शी इज लाईक नाही सणासुदीचं बंद नको, लक्ष्मी येते. मग ती गेली. 8:45 वाजता दादा तिला घ्यायला पण गेलेला होता. बट एवढी रश होती की तिला वाढवताच नाही आलं मेडिकल. तिने बाहेरचे लाईटसुद्धा ऑफ केलेले होते. आमचे पण फोन चालू होते कधी येते ये, कारण मला पण एक पॉईंट नंतर साडी कंटाळा येतो. तरी पण मी 10:30पर्यंत साडी ठेवली होती मी नाहीने, पण ती नंतर येईनाच. तिला यायला 11:45 झाले होते. त्याच्या आधी साडी वगैरे सोडून वगैरे ठेवली होती, म्हणून वहिनीसोबत फोटो नाही तर तिने सांगितलं होतं की प्लीज 9 वाजेपर्यंत थांबा, मला फोटो काढायचे. त्याच्यामुळे आम्ही तिकडे डान्सला पण गेलो होतो किती वेळ. तर असं काहीसं आहे ना, वहिनीसोबत वाईट आहे ना सासरच्यांसोबत वाईट आहे. जे आहे ते रिअल दाखवते आणि हे प्रत्येक घरात असंच असतं. आणि मी अजून एक गोष्ट सांगते, मला माहेरी येण्याचा कोणताही गिल्ट नसतो. प्रत्येक मुलीला आवडतं माहेरी यायला, मलाही आवडतं. आणि मी तर ह्यावेळेस ऑप्शन पण दिला होता की मागच्या वेळेस मम्मी पप्पा आलं तर आई तात्यांना म्हटलं तर तुम्ही यावेळेस पुण्याला, मी पुण्यालाच राहते कारण पुण्याला तर मला सखी सांभाळायला अजून सोपी जाते एका फ्लोअरवर. बट ते नाही जमत. सो दॅट्स द रिझन. आय डोंट नो. तुम्हाला टॉपिक स्ट्रेच करायचं तुम्ही कमेंटमध्ये करू शकता. आणि हे पण नका म्हणू की याचा इश्यू केला आहे तुम्ही, कमेंट्स केल्या. माझं पण एक्सप्लेन करायचं कर्तव्य आहे म्हणून मी एक्सप्लेन करते. पण एकच लाईन सांगते की मी निखिल गेला म्हणून माहेरी पळून आलेली नाही आहे, मला तात्यांनी बळजबरी पाठवलेलं आहे. असो, आपल्या आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. मला तर जरा बाहेर कामांना पण जायचं आहे आणि शॉपिंग आता मी तुम्हाला पुढच्याच व्लॉगमध्ये दाखवते. सो भेटत पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत असंच प्रेम देत राहा मला, निखिलला, सखीला, आमच्या सगळ्या फॅमिलीला. तोपर्यंत बाय. आणि इथपर्यंत आलाच आहात तर छोटा हर्ट खाली पोस्ट करून जा आणि तुम्हाला माझं मत पटलं आहे का तेही खाली कमेंटमध्ये सांगून जा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.